हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, NMMC ची 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, त्यासाठी जनरल नॉलेजचा आज टॉपिक 4 रोल अँड पॉवर ऑफ म्युनिसिपल कमिशनर याचे आपण MCQs कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर ही सिरीज जी आहे ती कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजची इम्पॉर्टंट MCQs ची PDF अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये 9 युनिट्स, 90 टॉपिक अँड 2250 MCQs कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया रोल अँड पॉवर ऑफ म्युनिसिपल कमिशनरचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉवर ऑफ म्युनिसिपल कमिशनर. खालीलपैकी कोणता अधिकार महानगरपालिका आयुक्तांकडे नसतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एन्फोर्सिंग म्युनिसिपल लॉ, सेकंड सुपरवायझिंग म्युनिसिपल एम्प्लॉईज, थर्ड पासिंग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स अँड फोर्थ इम्प्लिमेंटिंग म्युनिसिपल स्कीम. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड पासिंग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, घटना दुरुस्ती करणे, बिकॉज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आर पास बाय पार्लमेंट नॉट म्युनिसिपल ऑथॉरिटीज. Next, second, in corporations like Navi Mumbai Municipal Corporation, the municipal commissioner is generally appointed by. नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकांमध्ये आयुक्ताची नियुक्ती सामान्यतः कोण करतं? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, स्टँडिंग कमिटी, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड म्युनिसिपल काउन्सिल. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य सरकार, बिकॉज state government usually as an IAS officer to select municipal commissioner. Next, third, under the Bombay Provisional Municipal Corporation Act 1949, the municipal commissioner is mainly responsible for. बॉम्बे प्रांतीय महानगरपालिका कायदा 1949 नुसार आयुक्त मुख्यतः कशासाठी जबाबदार असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट पासिंग म्युनिसिपल लॉ, सेकंड इम्प्लिमेंटिंग रिझोल्युशन ऑफ द कॉर्पोरेशन, थर्ड इलेक्टिंग द मेयर अँड फोर्थ अप्रूव्हिंग स्टेट बजेट. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड इम्प्लिमेंटिंग रिझोल्युशन ऑफ द कॉर्पोरेशन, महानगरपालिकेच्या ठरावांची अंमलबजावणी, बिकॉज द कमिशनर इम्प्लिमेंट रिझोल्युशन अँड डिसिजन टेकन बाय द म्युनिसिपल कॉर्पोरेशन. Next, fourth, which of the following power best describe the administrative authority of municipal commissioner? खालीलपैकी कोणता अधिकार आयुक्ताच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सर्वोत्तम वर्णन करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिक्लेअरिंग वॉर, सेकंड अपॉइंटिंग म्युनिसिपल स्टाफ, थर्ड पासिंग कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अँड फोर्थ कंट्रोलिंग नॅशनल हायवे. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड अपॉइंटिंग म्युनिसिपल स्टाफ, महानगरपालिका कर्मचारी नियुक्त करणे, बिकॉज द कमिशनर एक्सरसाइज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ओव्हर म्युनिसिपल स्टाफ अँड डिपार्टमेंट्स. नेक्स्ट, फिफ्थ, द म्युनिसिपल कमिशनर प्रिपेअर द म्युनिसिपल बजेट अँड प्रेझेंट इट टू. महानगरपालिका आयुक्त अर्थसंकल्प तयार करून तो कोणाकडे सादर करतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नर, पार्लमेंट, स्टँडिंग कमिटी और जनरल बॉडी अँड फोर्थ डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर करेक्ट आन्सर इज थर्ड स्टँडिंग कमिटी और जनरल बॉडी, स्थायी समिती व महासभा, बिकॉज द कमिशनर प्रिपेअर द बजेट अँड सबमिट इट फॉर अप्रुव्हल टू द स्टँडिंग कमिटी अँड जनरल बॉडी. Next, sixth, in emergency situation related to public health or disaster, the municipal commissioner may. सार्वजनिक आरोग्य किंवा आपत्तीच्या परिस्थितीत आयुक्त काय करू शकतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सीक अप्रुव्हल फ्रॉम पार्लमेंट, सेकंड टेक इमिडिएट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन, थर्ड रेफर द मॅटर टू द सुप्रीम कोर्ट अँड फोर्थ वेट फॉर मेयर अप्रुव्हल. तो करेक्ट आन्सर आहे का सेकंड टेक इमिडिएट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन, त्वरित प्रशासकीय कारवाई करणे, बिकॉज the commissioner has emergency power to take immediate action for public safety. Next, seventh, which of the following function of municipal commissioner is financial in nature? खालीलपैकी आयुक्ताचे कोणते कार्य आर्थिक स्वरूपाचे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंडक्टिंग इलेक्शन, सेकंड मॅनेजिंग म्युनिसिपल रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर, थर्ड एनॅक्टिंग लॉ अँड फोर्थ डिक्लेअरिंग पब्लिक हॉलिडे. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड मॅनेजिंग म्युनिसिपल रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर, महानगरपालिकेचे उत्पन्न व खर्च व्यवस्थापन, बिकॉज द कमिशनर ओव्हरसी म्युनिसिपल फायनान्स, रेव्हेन्यू कलेक्शन अँड एक्सपेंडिचर. नेक्स्ट, 8, द म्युनिसिपल कमिशनर इज अकाउंटेबल प्रायमरी टू. महानगरपालिका आयुक्त मुख्यतः कोणास जबाबदार असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन,
थर्ड सुप्रीम कोर्ट अँड फोर्थ इलेक्शन कमिशन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड स्टेट गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राज्य सरकार व महानगरपालिका, बिकॉज कमिशनर वर्क अंडर स्टेट गव्हर्नमेंट सुपरविजन while implementing decision on the of the municipal corporation. Next, ninth, which of the following role reflect the executive function of municipal commissioner? खालीलपैकी कोणती भूमिका आयुक्ताच्या कार्यकारी कार्याचे प्रतिनिधित्व करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिबेटिंग म्युनिसिपल पॉलिसीज, सेकंड प्रिसाइडिंग ओव्हर कॉर्पोरेशन मीटिंग, थर्ड इम्प्लिमेंटिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अँड फोर्थ पासिंग म्युनिसिपल रिझोल्युशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इम्प्लिमेंटिंग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, विकास प्रकल्पांची अंमलबजावणी, बिकॉज execution of development project is a part of execution administration of the commissioner. Next, 10th, the municipal commissioner in a municipal corporation primary act as the, महानगरपालिकेची महानगरपालिका आयुक्त प्रामुख्याने कोणत्या भूमिकेत कार्य करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॉलिटिकल हेड, सेकंड एक्झिक्युटिव्ह हेड, थर्ड ज्युडिकल ऑथॉरिटी अँड फोर्थ लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड एक्झिक्युटिव्ह हेड, कार्यकारी प्रमुख, बिकॉज the municipal commissioner is the chief executive authority responsible for administration and implementation of municipal policies. तसंच बघा मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11, द म्युनिसिपल कमिशनर ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन, महानगरपालिका आयुक्त कोणामधील दुवा म्हणून कार्य करतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ज्युडिशरी अँड पार्लिमेंट, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, थर्ड पोलीस अँड आर्मी अँड फोर्थ पार्लमेंट अँड सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड स्टेट गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राज्य सरकार व महानगरपालिका, बिकॉज कमिशनर कोऑर्डिनेट बिटवीन स्टेट ऑथॉरिटीज अँड द म्युनिसिपल बॉडी. नेक्स्ट 12th, which of the following best describe the relationship between mayor and municipal commissioner? महापौर आणि आयुक्त यांच्यातील संबंध कसे वर्णन करता येईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमिशनर इज सबऑर्डिनेट टू मेयर, सेकंड मेयर सुपरवाइज ऍडमिनिस्ट्रेशन, थर्ड कमिशनर मॅनेज ऍडमिनिस्ट्रेशन वाइल मेयर परफॉर्म मेनली सेरेमोनियल फंक्शन अँड फोर्थ बोथ शेअर इक्वल एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी. करेक्ट आन्सर येईल थर्ड कमिशनर मॅनेज ऍडमिनिस्ट्रेशन वाइल मेयर परफॉर्म मेनली सेरेमोनियल फंक्शन. आयुक्त प्रशासन सांभाळतात, महापौर औपचारिक भूमिका निभावतात, बिकॉज the mayor is largely ceremonial while municipal commissioner hold executive authority. Next 13, which area fall directly under the administrative supervision of the municipal commissioner? खालीलपैकी कोणते क्षेत्र आयुक्ताच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट नॅशनल डिफेन्स, सेकंड अर्बन सिविक सर्व्हिस सच as सॅनिटेशन अँड वॉटर सप्लाय, थर्ड इंटरनॅशनल ट्रेड अँड फोर्थ फॉरेन पॉलिसी. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड अर्बन सिविक सर्व्हिस सच as सॅनिटेशन अँड वॉटर सप्लाय, स्वच्छता व पाणी पुरवठा यांसारख्या नागरी सेवा, बिकॉज म्युनिसिपल सिविक सर्व्हिस सच as वॉटर सप्लाय, सॅनिटेशन अँड रोड्स फॉल अंडर द कमिशनर. नेक्स्ट 14, द म्युनिसिपल कमिशनर कॅन इश्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर प्रायमरी टू, महानगरपालिका आयुक्त प्रशासकीय आदेश मुख्यतः कोणाला देतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जजेस, सेकंड म्युनिसिपल डिपार्टमेंट अँड ऑफिसर, मेंबर ऑफ पार्लमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, ठीक आहे, म्युनिसिपल डिपार्टमेंट अँड ऑफिस, महानगरपालिका विभाग व अधिकारी, बिकॉज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आर इश्यूड टू म्युनिसिपल ऑफिसर्स अँड डिपार्टमेंट्स ओनली. नेक्स्ट 15, the authority of the municipal commissioner to enforce municipal regulation is derived mainly from, महानगरपालिका नियमांची अंमलबजावणी करण्याचा आयुक्तांचा अधिकार मुख्यतः कुठून मिळतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, कंपनीज ऍक्ट 2013, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 अँड फॅक्टरीज ऍक्ट 1948. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट Bombay Provisional Municipal Corporation Act 1949, because it defined power and function of municipal commissioner. तसंच बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, देन जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.